दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आंदोलन। लहुजी सेनेचे कार्यकर्ते इमारतीवर चढलेले। महिला मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। मंगेशकर रुग्णालयाविरोधात लहुजी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। इमारतीवर चढून लहुजी सेनेनं हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। घोषणाबाजी यावेळी केली जाते। महिला मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी यावेळी लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि हे कार्यकर्ते थेट इमारतीवर चढून आंदोलन करतायत, तर काही कार्यकर्ते हे रस्त्यावर बसून घोषणाबाजी करून आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महिला मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी यावेळी केली जाते। लहुजी सेनेनं हे आंदोलन केलेलं आहे। रुग्णालयावर कारवाईची मागणी आंदोलनाद्वारे केली जाते। ही मोठी बातमी आपण पाहतोय। लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी इमारतीवर चढून आंदोलन केलेलं आहे। घोषणाबाजी रुग्णालयाच्या विरोधात यावेळी केली जाते। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, नेमकं काय सुरू आहे तिथं? कालपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय। काल दिवसभरात जवळजवळ 12 संस्था संघटनांनी तिथं आंदोलन केलं, राजकीय पक्षांनी आंदोलन केलं। आज देखील सकाळपासून आंदोलन होते आणि आता काही वेळापूर्वी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालय प्रशासनावरती कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे। बाहेर गेटवर आंदोलन करत असताना संघटनेचे काही कार्यकर्ते इमारतीवरती चढले आणि वर जाऊन त्यांनी घोषणाबाजी केली आणि जोपर्यंत कारवाईचं आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। आता दरम्यानच्या काळामध्ये त्यांची समजूत काढली गेली। संबंधितांवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांना पोलिसांच्या वतीनं देण्यात आलं आणि त्यानंतर ते कार्यकर्ते खाली उतरल्याची देखील माहिती आहे। निश्चित धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी। कार्यकर्ते हे इमारतीवरून खाली उतरलेले आहेत, त्यांना आश्वासित करण्यात आलं, त्यानंतर हे कार्यकर्ते इमारतीवरून खाली उतरलेले आहेत।